श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय डिवाइन रेडिओ 90.8 कम्युनिटी रेडिओ, अर्थातच हृदयांना जोडणारी लाईन. तर श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओत आले आहेत एक असे व्यक्ती जे शिक्षण क्षेत्रात विशेषतः विदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरले आहेत. ते म्हणजे अमित गोरे सर. ते अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स नाशिकचे संस्थापक आणि संचालक आहेत. या क्षेत्रात त्यांना तब्बल 22 वर्षाचा अनुभव आहे आणि आजपर्यंत त्यांनी 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या स्वप्नांना गती दिली आहे. तर आजच्या या खास मुलाखतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विदेशात शिक्षण घेण्याच्या संधी, प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा महत्त्वाच्या गोष्टींबाबत. तर श्रोतेहो, सगळ्यात आधी आपण स्वागत करूया अमित गोरे सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. तर सर, सगळ्यात आधी स्टडी अब्रॉड क्षेत्रात थोडक्यात तुमचा अनुभव सांगा. स्टडी अब्रॉड क्षेत्रामध्ये मी गेल्या 22हून अधिक वर्ष कार्यरत आहे आणि मी मूळचा मुंबईचा आहे, पण आता नाशिकला मी स्थायिक झालेलो आहे. आणि नाशिकमध्ये अक्षय स्टडी अब्रॉड ही संस्था मी चालवायला घेतली आणि आता मी ती संस्था सक्सेसफुल चालवतो. स्टडी अब्रॉड क्षेत्रामध्ये आम्ही विशेष करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं, परदेशी शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतो. मी, माझी मिसेस अनुपा गोरे आणि आमचा पूर्ण स्टाफ, आता सध्या आमच्याकडे साधारणपणे 20 स्टाफ मेंबर्स आहेत. आम्ही त्यांना सगळं लागणारं ट्रेनिंग, त्याचबरोबर ॲडमिशन करून देणं, विजा, या सगळ्या प्रोसेस आम्ही करतो. स्टडिंग अब्रॉड जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो तेव्हा त्याच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना व्यवस्थित देणं, समाधानकारक उत्तरं देणं आणि त्याच्यानंतर स्टडी अब्रॉडचा डिसिजन त्यांनी घ्यावा यासाठी त्यांना पूर्ण मदत करणं. आणि त्यांचा एकदा डिसिजन झाला स्टडी अब्रॉडचा की मग त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस करणं, अशा आम्ही वेगवेगळ्या कामांमध्ये आम्हाला आता एक्सपर्टीज झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर असं आम्ही गेले 22 वर्ष करतो आहे आणि 5000हून अधिक विद्यार्थी आम्ही परदेशी शिक्षणासाठी पाठवलेले आहेत. नक्कीच. तर तुम्ही आज डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सेमिनारसाठी आला होता, तर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा होता? डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माझी दुसरी वेळ आहे येण्याची. मागच्या वर्षी पण मी आलो होतो, तेव्हा देखील आणि आता देखील आम्हाला अत्यंत चांगला रिस्पॉन्स डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थिनींकडून मिळाला. स्टुडंट्स अत्यंत अटेंटिव्ह आहेत, क्युरियस आहेत. त्यांना नक्कीच पुढे काहीतरी चांगलं करण्याची आयुष्यामध्ये इच्छा आहे हे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसलं मला. मी आणि माझे कलीग आज हिरेन पंचवानी आम्ही दोघं इथे आलो होतो आणि सेमिनार साधारणपणे आम्ही 1.25 तास घेतला आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो रिसेप्टिव्ह एंडला ऐकला. त्याच्यानंतर त्यांना काही क्वेरीज ज्या आहेत त्या सगळ्या त्या आम्हाला आता पाठवणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. आणि त्याच्याचबरोबर संस्थेचे चेअरपर्सन किंवा डायरेक्टर डॉक्टर सोनावणे सर, डॉक्टर महाजन सर जे प्रिन्सिपल आहेत, यांचंसुद्धा ह्या सेमिनारमध्ये खूप चांगला योगदान होतं. त्यांनी आम्हाला बोलावलं, त्याच्याबरोबर ते आमच्याबरोबर होते महाजन सर स्वतः, आणि विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेशन कॉलेज देखील देत आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला वाटला. माझा पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात ते परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात का? हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे परदेशीत शिक्षणासाठी जाण्याचं. शहरातल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण तसं जरी असलं तरी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता मी या सटाण्यामध्ये आहे, डिवाइन कॉलेजमध्ये मी लेक्चर घेतलं. या सटाण्याशिवाय मी महाराष्ट्रातल्या किंवा रादर नॉर्थ महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या रुरल एरियाजमधल्या कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार्स दिलेले आहेत. साधारणपणे 1 वर्ष 2 वर्ष जेव्हा आम्ही ह्याचं प्रमोशन करतो किंवा आम्ही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी आम्ही जेव्हा सांगतो, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागते. आता सिन्नरमध्ये डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसी हे जे आहे हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. साधारणपणे 8 ते 9 वर्ष कॉलेजला झालेली आहेत. हे कॉलेज जसं अजून चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश होईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढेल ह्याच्यामधून, सटाण्यामधून. आणि नॉट जस्ट फार्मसी, सटाण्यातले भरपूर सारे विद्यार्थी आज इंजिनिअरिंग करत असतील, मेडिकल करत असतील, कॉमर्स करत असतील, लॉ करत असतील, आर्किटेक्चर करत असतील. ते मे बी सटाण्यात नसतील, ते पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असतील. तर ह्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आता वाढत जाणार, कारण रुरल एरियामधून विद्यार्थ्यांचं प्रमाण हे असं म्हणू शकतो की शहरी क्षेत्रांमध्ये आता सॅच्युरेशन आलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये. पण ग्रामीण क्षेत्र हे वाढतं क्षेत्र आहे स्टडी अब्रॉडसाठी. आणि आमच्याकडे पण आता आम्ही नाशिकमधली संस्था चालवतो, आमच्याकडे भरपूर सारे ग्रामीण विद्यार्थी जातात. त्यांचं प्रमाण पूर्वी अगदी 2%, 3% होतं, ते आता 10 ते 15% झालं आहे गेल्या
येत्या 2-3 वर्षामध्ये, तर ते प्रमाण निश्चितच वाढणार पुढच्या 4-5 वर्षामध्ये. नक्कीच. आपण अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टन्ट्स ही संस्था कशी सुरू केली आणि त्यामागचा तुमचा उद्देश काय होता? अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट ही संस्था मी 2001 साली सुरू केली आणि 2002 पासून तिने प्रॉपर एक शेप घेतला. आता 22 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. ही संस्था तेव्हा सुरू करण्याचा दृष्टिकोन हा होता की तेव्हा नाशिकला, जसं आपण आता सटाण्याबद्दल बोलतोय ना, तसं तेव्हा नाशिकची परिस्थिती होती 2001 साली, की नाशिकमधून खूप कमी विद्यार्थी अब्रॉडला जायचे. ह्या लोकांपर्यंत ही सेवा पोचावी आणि ह्या लोकांनाही, म्हणजे ह्या स्टुडंटना देखील हे इन्स्पिरेशन असावं, ह्यासाठी मी ही संस्था सुरू केली. आणि इंटिरियरमध्ये संस्था सुरू करण्याचं एकमेव ध्येय असं होतं की मला स्वतःला रूरल एरिया किंवा इंटिरियर खूप आवडतो. मी मूळचा शहरातला आहे, पण मला इंटिरियर्समध्ये राहायला खूप आवडतं, निसर्गाशी कनेक्टेड राहायला खूप आवडतं. आज नाशिकमध्ये खूप ग्रीनरी आहे, सटाणा तर बघायलाच नको. म्हणजे आज मला येताना रस्ता एवढा सुंदर होता की मला हे ग्रीनरी खूप आवडतं, नेचरच्या जवळ राहायला मला आवडतं. म्हणून मी शहरांपेक्षा राहण्यापेक्षा मी नाशिक, पण नाशिक सुद्धा खूप मोठं शहर झालेलं आहे. पण म्हणून मी संस्था सुरू केली आणि मला खूप चांगलं भरघोस प्रतिसाद नाशिककरांकडून मिळाला. आणि त्याच्याच बरोबर नाशिक बरोबर आजूबाजूचे सगळे भाग आहेत, सिन्नर, पिंपळगाव, इथून पण खूप सारे विद्यार्थी अब्रॉडला जाऊ लागले. आणि आता हे प्रमाण सटाणा आणि पुढे पण आता जसं साक्री झालं इकडे किंवा त्याच्यापुढे धुळे वगैरे इथपर्यंत हे प्रमाण पोहोचलेलं आहे. आणि आमच्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी येतात. तर कारण हेच होतं की इंटिरियरमध्ये स्टडी अब्रॉड पोचावं, हा दृष्टिकोन होता माझा. आता तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा जास्त करून भाग घेतात, तर परदेशात शिक्षणासाठी साधारणपणे त्यांच्यासाठी खर्च किती होतो? खूप चांगला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न रॅदर. कारण स्टडी अब्रॉड म्हटलं की शिक्षणाला खर्च हा भाग आला आणि स्टडी अब्रॉडला खर्च जास्त येतो. म्हणजे जी डिग्री तुम्ही भारतामध्ये 2 लाखात किंवा 3 लाखात घेऊ शकतात, त्याच डिग्रीला विदेशामध्ये 25 लाख पण लागू शकतात, 20 लाख पण लागू शकतात. साधारणपणे 4 ते 5 पट खर्च जास्त येतो. नक्कीच. त्यामुळे तुम्ही असं म्हणाल की एखाद्याला बॅचलर्स डिग्री करायची झाली अब्रॉडला, म्हणजे बॅचलर्स इन फॉरेन एज्युकेशन. आता माझा मुलगा आता तो 3rd इयरला आहे, फॉरेनला आहे, अमेरिकेमध्ये आहे. तर मी भरपूर पैसे त्याच्यावर खर्च केलेत कम्पेअर टू इंडियामध्ये. त्यामुळे अंडरग्रॅड डिग्रीला तुम्हाला जास्त खर्च येणार, काही नाही तरी 20 लाख रुपये तरी वर्षाला. याप्रमाणे 3-4 वर्षाची डिग्री तुम्ही काउंट करू शकता, 70-80 लाखाच्या घरात तो खर्च जाणार. मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे मास्टर्स डिग्री, MSc असेल, MS असेल, ME इंजिनिअरिंग असेल, ह्याला लागणारा खर्च ऑन पेपर जरी तुम्हाला 30-40 लाख रुपये, 50 लाख रुपये दिसला तरी तो कमी येणार. कारण तुम्हाला स्कॉलरशिप्स, तिकडच्या प्रोफेसर लोकांबरोबर काम करणं आणि पार्ट टाइम जॉब्स. कारण मुलं मोठी असतात, 22-23 वर्षाची मुलं अंडरग्रॅडपेक्षा मोठी असतात, ती पार्ट टाइम जॉब्स वगैरे सुद्धा करतात. त्यामुळे तुम्हाला येणारा शिक्षणाचा खर्च हा कमी होऊ शकतो. त्यामुळे स्टडी अब्रॉडसाठी एक अमाऊंट मी नाही सांगू शकत, पण येस, ऑन पेपर कॉस्ट जी आहे ती 40 लाखाचे 60 लाखाच्या घरात असते मास्टर्ससाठी, जी तुम्ही 20 लाख 15 लाखापर्यंत सुद्धा आणू शकता. मात्र पूर्णपणे फ्री फॉरेन एज्युकेशन करता येईल का? तर येऊ शकतं, खूपच मेरिटोरियस स्टुडंट असेल तर. पण पूर्ण फ्री एज्युकेशन प्रत्येकाला जमेल असं नाही. त्यामुळे तुमचं बजेट हे कम्पॅरेटिव्हली जास्त असलं पाहिजे दॅन इंडियन एज्युकेशन. पण ते खूप जास्त असलं पाहिजे असा लोकांचा एक समज असतो की करोडो रुपये लागतात अब्रॉड स्टडीजला. असं नाही आहे. आज मिडल क्लास फॅमिलीतला विद्यार्थी सुद्धा 15 ते 20 लाख रुपये खर्च करून फॉरेनला शिक्षण घेऊ शकतो. फक्त त्याचं मार्गदर्शन प्रॉपर झालं पाहिजे आणि त्याने निवडणारी युनिव्हर्सिटी, निवडणारा देश हा प्रॉपर पाहिजे, तरच तो त्या शिक्षण त्याच्यामध्ये करू शकतो. जर्मनीबद्दल मला ते सांगायला आवडेल. जर्मनीमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग असाल तर दिस इज नॉट फॉर फार्मसी स्टुडंट, दिस इज फॉर टेक्नॉलॉजी स्टुडंट, म्हणजे इंजिनिअरिंग स्टुडंट्स. तुमच्याकडे इंजिनिअरिंग झालं आहे, इलेक्ट्रिकल झालं आहे, मेकॅनिकल झालं आहे, तर तुम्हाला जर्मनीमध्ये अशा युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आहे. आणि मी नाशिकचे खूप सारे विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ 150हून अधिक विद्यार्थ्यांना मी पाठवले. दे हॅव स्टडीड फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे एज्युकेशन कॉस्टच नाही आहे जर्मनीमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये. पण मग तो मुलगा चांगला पाहिजे, मुलगी चांगली पाहिजे आणि त्याने तशी प्रयत्न आणि तयारी केली पाहिजे, तर आपण करू शकतो. त्यामुळे वी कॅन से फ्री ऑफ कॉस्ट पासून ते 20 लाख पर्यंत तुमचं बजेट असेल तर स्टडिंग अब्रॉड कॅन बी पॉसिबल फॉर मास्टर्स लेवल. ओके. परदेशी शिक्षणासाठी कुठल्या विषयात शैक्षणिक संधी जास्त आहेत? स्टेम नावाचा एक भाग आहे. स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन अँड मॅथमॅटिक्स, ज्याला अब्रॉडला खूप स्कोप आहे. म्हणजे US, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, युरोपचे बाकी देश जसं स्वीडन, नेदरलँड्स, फिनलँड एक्सेट्रा, इथे स्टेम कोर्सेसना खूप स्कोप आहे. म्हणजे सायन्सचे सगळे कोर्सेस आले, टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी झाल्या, इंजिनिअरिंगचे सगळे डिसिप्लिन आणि मॅथमॅटिक्स. आता ते डेटा सायन्स वगैरे तुम्हाला आता ऐकून असतील लोक, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, बिझनेस ॲनालिटिक्स, ह्याला खूप स्कोप आहे. तर ह्या कोर्सेसला जाणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. स्टेमच्या खरोखामध्ये हेल्थ सेक्टर, मग त्याच्यामध्ये मेडिसिन नंतर फार्मसी आलं, नर्सिंग आलं,
फिजिओथेरपी आलं, ह्याला खूप स्कोप आहे. आणि लास्ट कम्स टू द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये सुद्धा खूप विद्यार्थी जातात, पण मॅनेजमेंटमधले जॉब प्रॉस्पेक्ट्स रिलेटिव्हली कमी आहेत दॅन द स्टेम अँड हेल्थ अँड आर्ट अँड आर्किटेक्चर प्रोग्राम. इव्हन आर्ट, आर्किटेक्चर, डिझाईनला पण खूप सारे कोर्सेस आहेत. मी खूप सारे डिझाईनचे स्टुडंट सुद्धा पाठवलेले आहेत. तर रादर आपण असं म्हणू शकतो की रादर कुठलाही कोर्स तुम्ही करा, म्हणजे इंडियामध्ये तुमचं काही शिक्षण असो, तुम्हाला फॉरेनला जाता येतं, पण स्कोप हा जो आहे जॉबसाठी आपण ज्याला म्हणतो तो स्टेमसाठी. इंडियन लोकांकडे टेक्नॉलॉजिकल किंवा टेक्नोक्रॅट हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, तर टेक्नॉलॉजी ओरिएंटेड म्हणून बघितलं जातं आपल्या स्टुडंट्सकडे किंवा आपल्याकडे. तर इंडियन्स म्हणजे हे टेक्नॉलॉजीमध्ये हुशार आहेत असा एक दृष्टिकोन असतो फॉरेनच्या लोकांचा. त्यामुळे स्टेममध्ये लोकांनी, मी कुठलाही स्टुडंट आज इंजिनिअरिंगला आहे, फार्मसीला आहे, त्याच्यासाठी अब्रॉड आय विल से द बेस्ट फ्युचर करिअरसाठी. उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक लोकप्रिय जे देश आहेत ते कोणते आहेत? US, UK, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे पॉप्युलर देश किंवा एस्टॅब्लिश्ड आहेत स्टडी अब्रॉड इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी. पण आत्ता गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आयर्लंड, स्वीडन, नेदरलँड्स आणि काही प्रमाणात अदर युरोपियन कंट्रीज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पिकअप झालेले आहेत. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की जे खूप प्रगत देश आहेत अमेरिकेसारखे, तिथे जाणाऱ्यांची संख्या 60 ते 70% आहे आणि 30% विद्यार्थी आता नव्या डेस्टिनेशन्सकडे सुद्धा जाऊन लागलेले आहेत. सर, अनेक पालकांना भीती असते की परदेशात त्यांच्या मुलांना ॲडजस्टमेंट करायला अडचण होईल, त्याबद्दल आपण काय सांगाल? हां, आता ही खूप महत्त्वाची शंका पालकांच्या मनात, आणि आता आपण ग्रामीण एरियामध्ये जेव्हा बघतो तेव्हा अजूनच ही शंका असू शकते आणि आपण त्याला भीती म्हणतो, थोडीशी एक प्रकारची की भीती असते. स्पेशली मदर्सना, आई लोकांना जास्त भीती असते, आणि मुली असतील जर का जाणाऱ्या तर मग अजूनच भीती वाटते की सेफ्टीचं काय, सिक्युरिटीचं काय वगैरे वगैरे. तर अब्रॉडमध्ये सेफ्टी, सिक्युरिटीचा कन्सर्न बिलकुल नसतो. तिकडचे कॅम्पसेस खूप सेफ आहेत, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण अत्यंत सेफ आहेत. कॅम्पसमध्ये कुठल्याही अशा आपण त्याला म्हणतो सेफ्टी थ्रेट्सच्या घटना घडत नाहीत. घडल्या तर काही ठराविक असतात, कारण शेवटी जगातला कुठलाच भाग सेफ नाही आहे, सगळीकडे देर इज अ इश्यूज ऑफ रिस्क ऑफ क्राईम्स. पण तरीसुद्धा फॉरेनमध्ये याच्याकडे खूप चांगल्या बारकाईने बघितलं जातं. आता तुम्ही जर प्रश्न जो मेन होता तो म्हणजे ॲडजस्टमेंटचा, मुलं ॲडजस्ट कशी होतील तिकडच्या कल्चरशी, तिकडच्या फूडशी, तिकडच्या लोकांशी वगैरे वगैरे. तर युनिव्हर्सिटी कॅम्पसेसमध्ये इंटरनॅशनल स्टुडंट सर्व्हिसेस असतात. इंटरनॅशनल स्टुडंट सर्व्हिसेसचं काम हे असतं की मुलांना तिकडे कम्फर्टेबल करणं. मुलं तिथे गेल्यावर पहिला आठवडा किंवा काय तर बऱ्याच ठिकाणी पहिला महिना हा त्यांचा ओरिएंटेशन वीक किंवा ओरिएंटेशन मंथ चालतो, जिकडे मुलांना तिकडच्या लोकल गोष्टींची ॲडजस्ट केलं जातं. मुलं म्हणजे 18 वर्षापासून ते 22-23 वर्षापर्यंतची मुलं ही फ्लेक्झिबल असतात, ती इझिली ॲडजस्ट होतात. आणि मुलांच्या मनामध्ये, कारण आता सगळं जग जवळ आलं इंटरनेटमुळे, त्यामुळे आज सटाणातले मुलं किंवा इकडचे जवळपासच्या खेड्यातले मुलं सुद्धा इंटरनेटवरती फॉरेनमध्ये काय चाललंय बघत असतात. मी मुंबईतला असून सुद्धा मला चायनीज फूड, कॉन्टिनेंटल फूड, थाई फूड माहीत नव्हतं, पण आज मला माहिती आहे सटाणातल्या यंग मुलांना माहिती असणार थाई फूड म्हणजे काय मिळतं, मेक्सिकन म्हणजे काय, नॅचोज येतात. फ्रान्स म्हटलं आपण की मग तिकडची फ्रेंच डिशेस येतात, फ्रेंच डिलिकसीज येतात. थाई फूड म्हणजे काय, मेक्सिकन, सगळ्यांना माहिती आहे आज. म्हणजे यंग जनरेशन जे आहेत लाईक बिटवीन 10 वर्ष ते 20-22 वर्ष या जनरेशनला हे मुलं पटकन पिकअप होतात. हां, पॅरेंट्स जेव्हा त्यांना भेटायला जातील तेव्हा पॅरेंट्सना नाही आवडणार कदाचित तिकडचं फूड वगैरे. आता मला स्वतःला या क्षेत्रात असून सुद्धा आपलं इंडियन फूडच आवडतं, म्हणजे मी तेवढा इझिली ॲडजस्ट होत नाही, पण मुलं इझिली ॲडजस्ट होतात. मात्र एकच आहे, स्टुडंटने फ्लेक्झिबल राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो की हां, मला कदाचित तिथे वरण भात भाजीपोळी खायला नाही मिळणार, मला भाकरी नाही मिळणार, मला पिझ्झा खाऊन राहावं लागेल 2 दिवस 3 दिवस, किंवा मला स्वतःला बनवावं लागेल ते फूड, आपलं इंडियन फूड. यासाठी मुलांची तयारी पाहिजे, स्ट्रगलची तयारी पाहिजे. कारण जेव्हा आपण कुठे ॲडजस्ट करतो कुठल्याही बाबतीत, मग ती कुठलीही गोष्ट असो, आपण त्याला ॲडजस्ट करतो. आता समजा सटाण्याचा मुलगा आहे आणि त्याला जॉब तर सटाण्यात कधीच मिळणार नाही, त्याला जॉब पुण्यात मिळेल, त्याला जॉब चेन्नईला मिळेल, तो तिकडे जाऊन ॲडजस्ट करणारच आहे. नाही तर मग इथेच राहावं आईवडिलांबरोबर आणि आपली शेती बघावी, तेच योग्य आहे. पण जर का त्याला बाहेर जायचं आहे, त्याला आपला हा जो आपण त्याला म्हणतो कम्फर्ट झोन म्हणतो ज्याला, हा कोशातून त्याला जेव्हा बाहेर जायचं आहे, मग ते इंडियात असो किंवा अब्रॉडला असो, त्याला ॲडजस्ट करायचं आहे. पण ॲडजस्टमेंट करण्यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटी त्याला मदत करणारच आहेत आणि करतात मदत. तसं इंडियात पण तुम्ही मोठ्या शहरात गेला की तिकडच्या कंपन्या पण तुम्हाला हेल्प करतात. त्यामुळे ह्या जनरेशनच्या स्टुडंटना ॲडजस्टमेंट करूनच पुढे जायचं आहे आणि त्या क्षेत्राची समज करायचं आहे. पण फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये मुलं, म्हणजे मी माझ्या अनुभवातून हे जे 5,000 विद्यार्थी गेलेले आहेत त्याच्यातले काही ठराविक केसेस सोडल्या, म्हणजे आहे देर आर सम केसेस ते ॲडजस्ट नाही होऊ शकले. बहुतांश लोक म्हणजे 99.9% स्टुडंट दे गॉट ॲडजस्टेड. त्यांनी ॲडजस्ट केलं, स्ट्रगल केलं. मी असं बिलकुल म्हणणार नाही की त्यांना खूप इझी गेलं, स्ट्रगल केलं,
बट दे गॉट ॲडजस्टेड. नक्कीच कष्टाशिवाय फळ नाही. सध्या जी 12वी किंवा ग्रॅज्युएट झालेली विद्यार्थी आहेत जे स्टडी अब्रॉडचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आपण कोणती टाइमलाईन सुचवतो? तुम्ही 12वी नंतरचे म्हणता? 12वी नंतर आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर. माझा दृष्टिकोन असा आहे की जेव्हा आपली बॅकग्राऊंड ही इंटिरियर किंवा रुरल आहे तेव्हा आपण स्टडी अब्रॉड बद्दल खूप आधी विचार करायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे 12वीतल्या विद्यार्थ्याने 10वी पासून किंवा 11वी पासून विचार केला पाहिजे की यस मी 12वी नंतर अब्रॉडला जाणार आहे. मग त्यासाठी लागणारा खर्च मी मग सांगितलं की 20-22 लाख रुपये पर इयर. मग एवढा खर्च फॅमिलीनी तयार करून ठेवला पाहिजे. स्टुडंटने इंग्लिशमध्ये चांगलं डेव्हलपमेंट केली पाहिजे. इंग्लिशकडे खूप लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. इंग्लिश चांगलं शिकलं पाहिजे आणि इंग्लिशची भीती मनातून लोक इंग्लिश खूप चांगलं आहे. मी आता पण इथे फार्मसीच्या स्टुडंटशी इंटरॅक्ट केलं कॉलेजच्या तेव्हा लोकांचं इंग्लिश ॲक्च्युअली चांगलं आहे पण त्यांना भीती आहे आणि ते लोक घाबरतात त्याच्याबद्दल. तर ती भीती काढून टाकली पाहिजे इंग्लिशबद्दलची आणि तयारी आधी केली पाहिजे. इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स, फार्मसीचे स्टुडंट, लॉचे स्टुडंट, आर्किटेक्चरचे स्टुडंट, बीकॉमचे स्टुडंट यांनी ग्रॅज्युएशनच्या 1 ते 2 वर्ष आधीच हा विचार केला पाहिजे की मी फॉरेनला जाणार आणि मग तशी तयारीला लागलं पाहिजे. माझ्याकडे 7वीतले पॅरेंट येतात. 7वीत असतो स्टुडंट, लहान असं बाळच म्हणू आपण त्याला. 7वी 6वीतलं असं छोटे मुलं घेऊन येतात आमच्याकडे. बाळ नाही पण एक मिडिल एजचे स्टुडंट ते येतात आणि म्हणतात सर आमच्या मुलाला ना मला अब्रॉडला पाठवायचं. मग मी विचारतो कधी अब्रॉडला पाठवायचं? इंजिनिअरिंग झालं की. म्हणजे आपण 10 वर्षानंतरचं बोलतोय पण तरी मी ते ॲप्रिशिएट करतो. मी त्या लोकांशी साधारणपणे 10 मिनिटं तरी सुद्धा बोलतो, त्यांना गायडन्स देतो. कारण तुमचा मुलगा 7वीत जरी असेल म्हणजे त्याला अजून अब्रॉडला जायला 10 वर्ष जरी असतील तरी तुम्ही काय तयारी केली पाहिजे. जेवढा आधी तुम्ही याचा विचार कराल तेवढा तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा होईल. तर स्टडी अब्रॉड नंतर जॉब्स मिळतात का? गुड क्वेश्चन. स्टडी अब्रॉड नंतर जॉबची गॅरंटी कुठलाच देश देणार नाही तुम्हाला. जसं आपल्या देशात पण कोणी गॅरंटी देणार नाही. तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगच्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेता किंवा फार्मसीच्या घेता तेव्हा किंवा लॉच्या घेता तुम्हाला कोणी जॉब गॅरंटी दिलेली नसते. आपण शिक्षण घेत असतो. स्टडिंग अब्रॉडला जॉब मिळतात का? तर ते जे देश आहेत ते देश खूप डेव्हलप्ड आहेत आणि त्यांच्या जे GDP खूप जास्त आहे, इकॉनॉमी खूप मोठी आहे त्या काही देशांच्या. त्यामुळे तिथे जॉब जास्त क्रिएट होत असतात मार्केटमध्ये. पण शेवटी आपण त्यांच्यासाठी इंटरनॅशनल असतो, आपण बाहेरचे असतो. ते लोक शेवटी त्यांच्या नागरिकांना पहिलं प्राधान्य देणार. कुठले आपण पण आपल्या नागरिकांना पहिलं प्राधान्य देणार. पण आपल्या लोकांकडे हुशारी आहे. इंडियन्स आर ब्रेनी पीपल. आपल्याकडे टॅलेंट आहे आणि आपल्याकडे सिन्सिअरिटी आहे. आपले स्टुडंट्स हे सिन्सिअर असतात त्यांच्या लोकल स्टुडंटपेक्षा बऱ्याच देशांमध्ये. त्यामुळे आपल्याकडे जॉबचा ओढा जास्त आहे त्यांचा. आज तुम्ही अमेरिकेमध्ये बघितलं सिलिकॉन व्हॅली हा भाग तुम्ही ऐकला असेल जो कॅलिफोर्निया साईडला आहे. तिथे 40% इंडियन अँड चायनीज आहेत. त्यांच्याकडे लाखो लोक काम करतात. एका कंपनीमध्ये जेव्हा 50,000 लोक काम करतायत त्यातले 10 ते 15,000 इंडियन आणि चायनीज आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे आपल्या लोकांना खूप चांगले जॉब्स मिळतात. आम्ही सांगितलं पहिले स्टेम कोर्सेसना खूप चांगले जॉब्स मिळतात तिकडे आणि जॉबला सॅलरी चांगली मिळते. लागणारे जे काही विजाज वगैरे असतात ते सुद्धा मिळतात. मात्र आपल्या स्टुडंटना 2 गोष्टीशी स्ट्रगल करायचं असतं. एक तर कॉम्पिटिशन आणि दुसरं आपण बाहेरून आलेलो आहोत. म्हणजे आपण तिथे दुसऱ्या देशातले आहोत. त्यामुळे आपण त्यांच्या लोकांपेक्षा पण सुपिरियर त्यांना वाटलो तरच ते आपल्याला घेतील. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहावं, कॉम्पिटिशनला तयार राहावं. पण 99% पीपल दे गेट समथिंग, दे वर्क. दे माइट नॉट बी हॅपी इन द जॉब व्हॉट दे गेट, पण त्यांना जो जॉब मिळाला आहे त्यात ते खुश राहायला पाहिजे त्यांनी आणि चांगल्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जॉब्स मिळतात अब्रॉडला, चांगले जॉब्स करतात विद्यार्थी. आता तुम्ही फुल टाईम जॉबबद्दल मला विचारताय. पार्ट टाईम जॉब्स पण खूप चांगले करतात मुलं. म्हणजे शिक्षण घेत असताना मुलं मुली खूप चांगले पार्ट टाईम जॉब्स करतात. मग कोणी लोकल रेस्टॉरंटला करेल, कोणी लोकल असं तुमचा रेडिओ चॅनल आहे अशा रेडिओ चॅनलला करेल, एखाद्या लोकल मीडिया हाऊसमध्ये करेल, एखाद्या लोकल NGOमध्ये करेल. सो पीपल वर्क. काही लोकांना प्राण्यांची खूप आवड असते आपल्याकडे. तिकडे पेट्सचं खूप आहे. युरोप, अमेरिका तिथे ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये पेट असतं. आपल्याकडे काही ठराविक घरांमध्येच किंवा आपण असं म्हणतो श्रीमंत लोकांकडे पेट्स असतात. तिथे प्रत्येकाकडे पेट असतं ऑलमोस्ट. म्हणजे कोणाकडे कुत्रा असतो, कोणाकडे मांजर असते, कोणाकडे काही दुसरे ॲनिमल्स किंवा दुसरे बर्ड्स वगैरे असतात. तर त्यांच्या रिलेटेड खूप साऱ्या सर्व्हिसेसमध्ये खूप मुलं पार्ट टाइम जॉब करतात. तुम्हाला कुत्र्याची आवड आहे तिथे लॉट ऑफ डॉग ब्रीडिंग सेंटर आहेत. डॉगचे क्रंचेस आहेत, पाळणाघर आहेत कुत्र्यांची, जे आपल्याकडे रेअर आहे. आपल्याकडे मुलांचीच पाळणाघरं कमी आहेत, पण आपल्याकडे बाळांची पाळणाघरं आहेत. म्हणजे आपली छोटी बाळांची पाळणाघरं आहेत, ते कुत्र्यांची पाळणाघरं आहेत. आणि कुत्र्यांच्या पाळणाघरामध्ये 20 लोक जॉब करत असतात. त्यामुळे तुम्हाला कुत्रे आवडतात, तुम्हाला कुत्र्यांच्या पिल्लांना पेट करायला आवडतं, तुम्ही त्यांच्याशी बोलता येतं, तर त्या मुलांना तिथे खूप चांगलं. माझे खूप सारे स्टुडंट पेटमध्ये तिथे कामाला आहेत. सो दे गेट लॉट ऑफ पेट्स कमिंग इन डेली. मग त्यांना चांगलं बघायचं, त्यांची हे करायची. म्हणजे त्याला लॉट ऑफ क्रिएटिव्ह जॉब्स तिथे आहेत. छान. तर परदेशात शिकल्यानंतर जे विद्यार्थी भारतात येतात, भारतामध्ये त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात? माझं तर या क्षेत्रामध्ये जसं मी आता 22 वर्षापासून आहे, माझा तर हा खूप दृष्टिकोन राहतो की लोकांनी भारतात परत यावं. कारण आपल्या भारतामध्ये तुम्हाला तुमचा स्वतः देश आहे आणि तुम्हाला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज इथे क्रिएट होतील आणि तुम्ही इतरांसाठी पण अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकता. तुम्ही तिथून इंडियात आल्यानंतर माझे खूप विद्यार्थी आज भारतामध्ये सेटल्ड आहेत.
मी आता फार्मसी कॉलेजला चालू होतो म्हणून मी माझ्या एका स्टुडंटबद्दल सांगेन. रोहन पवार आणि तिकडचे जे प्रिन्सिपल आहेत महाजन सर, त्यांचा स्टुडंट आहे तो. महाजन सर पूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये होते का, तर त्यांचा स्टुडंट आहे तो. युकेमध्ये शिकला, युकेमध्ये 3 वर्ष तो जॉबला होता आणि त्याने इंडियामध्ये स्वतःची लॅबोरेटरी काढलेली आहे फार्मसी स्टुडंटना शिकवण्यासाठी. म्हणजे जे पुणे युनिव्हर्सिटी सिलेबस कव्हर करत नाही तो कव्हर करतो आणि मुलांना जॉबला योग्य बनवतो. तर असे म्हणजे खूप सारे स्टुडंट. म्हणजे माझा एक स्टुडंट आहे तो आता ॲमेझॉनसाठी खूप मोठा डीलर आहे. म्हणजे ही इज वर्किंग इन नाशिक. तो अमेरिकेत होता, 6 वर्ष अमेरिकेत जॉब केलं आणि तो आता ॲमेझॉनसाठी खूप मोठा डीलर आहे आणि त्याचा करोडो रुपयाचा बिझनेस आहे. आज नाशिकमधून तो ऑपरेट करतो. माझे काही स्टुडंट मुंबईला आहेत, काही चेन्नईला आहेत, काही हैदराबादला आहेत. तर भारतामध्ये खूप चांगल्या संधी मिळतात. भारतामध्ये येऊन हे विद्यार्थी बहुतेकदा एंटरप्रेन्योरशिप करतात, स्वतःचा बिझनेस टाकतात. जसं आता आपण हे रेडिओ चॅनलवर तुमच्या मी इंटरव्ह्यू घेतोय, नाशिकमध्ये असाच सेम 90.8 चा रेडिओ चॅनल आहे. तिथे माझी स्टुडंट काम करते, रुचिता ठाकूर. ती ओनर आहे, डायरेक्टर त्यांची रुचिता ठाकूर. शी हॅज स्टडीड अब्रॉड. तिची बॅचलर्स डिग्री आणि मास्टर्स डिग्री अब्रॉडला झाली. ती माझ्याकडूनच गेली होती आणि मी खूप चांगल्या टचमध्ये तिचा. शी इज डुईंग ऑसम इन रेडिओज नाव. कम्युनिटी रेडिओमध्ये तिने खूप चांगलं आज केलंय कारण ती तिकडे पण मीडिया बघून आलेली आहे. तर इकडे येऊन हे विद्यार्थी बहुतेकदा एंटरप्रेन्योरशिपमध्ये काम करतात, स्वतःचा ब्रँड डेव्हलप करतात आणि खूप चांगलं इथे काम करतात. म्हणजे माझी एक डेंटल स्टुडंट तिथे जाऊन डेंटिस्ट्रीमध्ये मास्टर्स करून आली आणि तिने आता फॅशन ब्रँड डेव्हलप केला इंडियामध्ये. सो शी इज इन टू फॅशन ॲक्सेसरीज अँड काय म्हणतो फॅशन क्लोथिंग अँड फॅशन ज्वेलरी. त्यामुळे खूप चांगला स्कोप इंडियामध्ये आहे कारण त्यांची व्हिजन खूप चांगली होते. ते अब्रॉडला जाऊन जेव्हा बघतात तिकडचे मुलं मुली कसे स्वतःला डेव्हलप केलंय तर त्यांच्यामध्ये तो डेव्हलपमेंट होतो आणि मग जेव्हा तुम्ही इंडियात परत येता तुम्ही इंडियासाठी खूप काही करू शकता. तुम्ही सटाणा म्हणजेच आमच्या बागलाण आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिले म्हणजे मी पालकांना सल्ला देईन की तुमची जी स्टुडंट्स आहेत तिकडचे मुलं मुली आहेत ते खूप प्रोग्रेसिव्ह दिसत आहेत. मला त्यांच्या डोळ्यांमध्ये ते बघितलं की दे आर व्हेरी प्रोग्रेसिव्ह. त्यांना आपण जेवढं एक्सपोज करू गोष्टींना, नॉट जस्ट स्टडिंग अब्रॉड, बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये. आता AI वाढत चाललंय इंडियामध्ये, रोबोटिक्स वाढत चाललेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटचे जॉब्स खूप चांगले येत आहेत, UPSC झालं, MPSC झालं वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्यांसाठी मुलांना तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे. माझी जनरेशन किंवा आमच्या आधीची जनरेशन जी होती ती जनरेशनचे विचार एक वेगळ्या प्रकारे होते आणि आत्ताच्या जनरेशनला काहीतरी नवीन पाहिजे आणि काहीतरी त्यांना वेगळं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी जेव्हा एखादा विद्यार्थी तुमचा तालुका किंवा तुमचा जिल्हा सोडून जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याच्याकडे खूप वेगळ्या प्रकारे आणि एका चांगल्या अँगलनी बघणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना आपल्या बरोबरच राहतील असा विचार पालकांनी नाही केला पाहिजे. आणि मुलांनी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडून किंवा तुमचा जिल्हा सोडून बाहेर जाता तेव्हा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही तुमचा जिल्हा रिप्रेझेंट करत असता. तिकडे तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचं घर, तुमचं गाव रिप्रेझेंट करत असतात. त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मग उद्या चेन्नईला असाल, तुम्ही उद्या बेंगलोरला असाल, किंवा तुम्ही अमेरिकेत असाल, किंवा तुम्ही कॅनडात असाल, किंवा तुम्ही ऑस्ट्रेलिया असाल, तुम्हाला हे विसरून चालणार नाही की आपण इथून आलोय आणि हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या सगळ्या लोकांच्या मोटिवेशनमुळे आपण इथून आलेलो आहे. त्यामुळे कुठेही आपण ज्याला म्हणतो डोक्यात हवा जाणं की चला आता मी सुटलो, इथून तिकडे गेलो म्हणजे आता माझं खूप काही भारी होणार, असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या लोकांशी जोपर्यंत कनेक्टेड नाही आहेत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काही भलं होईल असं वाटत नाहीये. तर यू शुड म्हणजे मुलांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की मी माझ्यासाठी अख्खं जग आहे, मी सगळं जग पादाक्रांत करेन, मी सगळं जग जिंकेन, पण तरी सुद्धा मी माझ्या गावाशी किंवा माझ्या शहराशी, माझ्या जिल्ह्याशी मी एकरूप राहीन आणि कायम त्यांच्या टचमध्ये राहीन. एक 10 मिनिटाचा कॉल जरी आईवडिलांना केला ना आपण तरी त्यांनाही बरं वाटतं आणि तुम्हालाही बरं वाटतं. हे आमचे स्टुडंट आम्हाला सांगतात. म्हणजे त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे जॉब आहेत. माझे काही मुलं गुगलमध्ये वगैरे 3-3-3.5 कोटी रुपये त्यांची कमाई आहे वर्षाची आणि एवढ्या मोठ्या पोस्टला आहेत. त्यांच्याकडे अगदी जे आपण एक ड्रीम कार्स म्हणतो, सचिन तेंडुलकरकडे फरारी आहे तर माझ्या स्टुडंटकडे पण फरारी आहे तिकडे. आता म्हणजे आपल्याकडे जे सेलिब्रिटीज कार घेतात तर ते दोज कार्स माझे स्टुडंट्स हॅव परचेस्ड आहे. लॅम्बोर्गिनी आहे काही मुलांकडे, माझ्या स्टुडंटकडे. पण तरी सुद्धा ते माझ्या टचमध्ये तर आहेतच, पण त्यांच्या आईवडिलांच्या, त्यांच्या आजी म्हणजे खूप चांगल्या टचमध्ये आहेत आणि आता सगळं जग जवळ आलंय. त्यामुळे इथेच राहायला पाहिजे सटाण्याला किंवा बागलाणला असं नाहीये. यू कॅन बी एनिवेअर इन द वर्ल्ड, पण तुम्ही लोकांशी संपर्क तुटला नाही पाहिजे. हे मला सगळ्या सल्ला राहील पालकांना पण आणि मुलांना पण की तुम्ही एकमेकांच्या टचमध्ये राहायला पाहिजे. आणि मला पालकांनाही सांगायचं तुम्हाला अब्रॉड बद्दलची काही शंका असेल आम्ही आहोत तुमच्याबरोबर. आम्ही तुम्हाला नक्की चांगला गायडन्स करू. तुम्ही अक्षर स्टडी अब्रॉड फक्त टाईप जरी केलं गुगलमध्ये आमचं सगळं निघेल. नाशिकला आमच्या 2 ऑफिसेस आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत. आम्ही तुम्हाला गाईड करू. आम्ही तुम्हाला तरी सांगू की तुमच्या मुलांना अब्रॉडला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे किंवा आत्ता जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. माझ्याकडे काही स्टुडंट येतात आणि त्यांच्याकडे खूप असे मिसकन्सेप्शन डोक्यात ठेवून येतात की सर माझा भाऊ मागच्या वर्षी पुण्याहून अब्रॉडला गेला पण मी सिन्नरचा आहे, मग मी जाऊ का? मी सांगेन तू सिन्नरचा आहे म्हणून जायला नाही पाहिजे असं नाही, बिलकुल नाहीये. पण तुझी ही बॅकग्राऊंड आहे, तुला अजून वेळ आहे, तू 2 वर्ष अजून घाल, तू जॉब कर कुठेतरी, स्वतःला डेव्हलप कर आणि मग अब्रॉडला जा, असं आम्ही त्यांना सल्ला देतो. एखाद्या विद्यार्थ्याचे पालक म्हणतात की सर नाही मुलांनी माझ्या नाही अब्रॉडला जायला पाहिजे, माझी इच्छाच नाही त्याने अब्रॉडला जावं. पण मुलगा एवढा तयार असतो ना की तो अब्रॉडला गेला त्याला पार्ट टाइम जॉब मिळेल एवढा तो स्वतःला त्याने डेव्हलप केलेला असतो. मग मी पालकांना सांगतो तुमचा मुलगा, तुमची मुलगा मुलगी खूप चांगल्या पद्धतीने तयार आहे आता, तुम्ही त्याला अब्रॉडला पाठवून मोटिवेट करा. त्यामुळे दोन्ही पद्धतीने ते असतं.
त्यामुळे लोकांनी अब्रॉडबद्दलचं शिक्षणाबद्दलचे सगळे जे मिथ्स आहेत ते डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. आणि जस्ट नॉट जस्ट अब्रॉड, इंडियामध्ये सुद्धा तू इकडेच जाऊ नको, तू तिकडेच जाऊ नको असा दृष्टिकोन लोकांनी नाही ठेवला पाहिजे. सगळं जग आपल्यासाठी आहे. आपण जगामधल्या कुठल्याही भागात जाऊन आपलं करिअर डेव्हलप करू शकतो. फक्त त्या भागात जाताना आपण सेफ्टी वगैरे या गोष्टी बघणारच आहोत. पण आता तुम्ही अमेरिकेत कुठेही जा, तुम्ही युकेत कुठेही जा, तुम्ही कॅनडात कुठेही जा, तुम्ही ऑस्ट्रेलियात कुठेही जा, तुम्हाला तुमचं करिअर बनवण्याची नक्की संधी आहे. मात्र तिकडचे जे खाचकळगे आहेत किंवा तिकडचे जे स्ट्रगल आहेत ते तुम्ही जाणून घेतले पाहिजेत आणि मगच तुम्ही पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, थँक्यू सर. तर श्रोते हो, ही होती आपली आजची खास मुलाखत अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्सचे संस्थापक दिग्गज मार्गदर्शक अमित गोरे सरांसोबत. तर आजची ही मुलाखत निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी दिशा दाखवणारी ठरली असेल. विदेशात शिक्षण घेणं हे केवळ एक स्वप्न न राहता योग्य मार्गदर्शनाने पूर्ण होऊ शकतं हे अमित गोरे सरांच्या अनुभवातून आपण समजलं. त्यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या प्रवासातून जे ज्ञान मिळवलं ते आज आपल्या सर्वांसोबत अगदी मोकळेपणाने शेअर केलं. त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.